महिलांसाठी काम करण्याची पहिल्यापासूनची इच्छा होती. महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी पुढे भरपूर प्रयत्न होणार आहे. रोजगार निर्मिती कशा प्रकारे करून देण्यात येईल याचा प्रयत्न करेन. सरपंच पदाचा अनुभव असलेल्या आणि सहकारी तत्वातून अनेकांना रोजगार देणाऱ्या झरे-बांबरच्या माजी सरपंच स्नेहा गवस पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. झरे-बांबर पंचायत समिती मतदारसंघातून त्या सदस्य पदासाठी उभ्या आहेत. गावातील युवक युवतींसह ग्रामस्थांची मोठी फौज त्यांना जिंकून आणण्यासाठी मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. त्या धनुष्यबाण निशाणीवर असल्यानं महायुतीची शक्ती सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. ही सुद्धा आपल्यासाठी चांगली बाब असल्याचं स्नेहा गवस यांनी सांगितलं. नमस्कार, मी स्नेहा संजय गवस. मी महायुतीचे उमेदवार आहे. शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर सध्या निवडणूक लढत आहे. 2018 ते 22 या कालावधीत मी झरे-बांबरची सरपंच होते. त्या कालावधीत बरेच विकास काम करण्याचा मी प्रयत्न केला. पूर्ण झाली असं म्हणणार नाही, कारण काही स्वप्न काही कामं ही अपूर्ण आहेत. ती ह्या मार्गाने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. आज माझ्यासोबत झरे-बांबर पंचायत समितीतले सगळे गाव खंबीरपणे उभे आहेत. त्याचबरोबर युवा वर्ग हा माझ्यासोबत आज उभा आहे. महिलांसाठी काम करण्याची पहिल्यापासूनची इच्छा होती. सरपंच असताना मी बरेच काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिला स्वावलंबी व्हाव्यात ह्यासाठी पुढे भरपूर प्रयत्न होणार आहे. युवकांच्या उपजीविकेचा विचार करता त्यांना रोजगार निर्मिती कशा प्रकारे करून देण्यात येईल याचा प्रयत्न करेन. आपण बघतोय सध्या आपल्याकडे महामार्गाचं काम चालू आहे. हा महामार्ग आपल्याला 3 राज्यांना जोडणार आहे. त्यानिमित्ताने पर्यटन असेल, रोजगार निर्मिती, त्या पर्यटनातून रोजगार निर्मिती असेल, व्यापार किंवा व्यवसाय याला बरीच चालना मिळणार आहे. झरे-बांबरला जोडून आपले 3ही मतदारसंघ आहेत. कोनाळ मतदारसंघ किंवा मणेरी मतदारसंघ जोडून आहेत आणि झरे-बांबर ह्या 3ही मतदारसंघाचं सेंटर आहे. पुढे दोडामार्ग तालुक्यात झरे-बांबरचं नाव ह्या मार्गाने मोठं करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.